मला असं वाटतं की एस.बी. पाटीलनी जे कार्य केलं आहे ते नक्कीच चांगलं आहे आणि मला आता रिसेंटली ऐकण्यात आलं की आपण ऑटोनॉमी सुद्धा त्या प्रवासाच्या दिशेने सुद्धा चाललो आहे. तर ऑटोनॉमी म्हणजे नक्की काय आणि अ, बरंच कुतूहल आहे मुलांना किंवा माझ्या मित्रांना, बंधूंना, भगिनींना की ऑटोनॉमी म्हणजे नक्की काय आणि एस.बी. पाटीलला ऑटोनॉमी आता ॲफिलिएशन झालंय तर नक्की ऑटोनॉमस कॉलेज होणार म्हणजे नक्की काय होणार? जर तुम्हाला ऑटोनॉमी मिळाली तर तुम्ही वेळेबद्ध तरीकेने आपले आपले कोर्सेस वेळच्या वेळी कंप्लीट करून मुलांना प्लेसमेंट किंवा प्रॅक्टिकल एक्सपोजर देण्यासाठी मार्केटमध्ये पाठवायला खूप तऱ्हेने तत्पर होता. तर सपोज एक XYZ कॅन्डिडेट आहे आणि एस.बी. पाटील ग्रुपचा कॅन्डिडेट आहे. तो कसा आउटस्टँडिंगली परफॉर्म करू शकतो? हे मला जाणून घ्यायचंय. डेफिनेटली 3 स्टेपमधनं स्टुडंट जातो. बरोबर. पहिला आहे तो शिकतो, बरोबर. तो प्रोसेस करतो करेक्ट. आणि तो इंटरव्ह्यूला बसतो. तर ह्या 3 प्रोसेसमध्ये फॅकल्टीचा रोल पहिला आहे की तो क्लासरूम मध्ये कशा प्रकारे तयार होईल. बरोबर. आणि माझं बरेचदा मुलांना हे सांगणं असतं की एआयचा जर फुल फॉर्म बघितला तर तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. सो इंटेलिजन्स इज आर्टिफिशियल. So many क्या times if you develop that intelligence, that artificial intelligence cannot overtake human intelligence. करेक्ट, करेक्ट. मला इथं मेन्शन करायला आवडेल की 17 वर्षाच्या आमच्या कारकिर्दीमध्ये 50हून अधिक Wow. एंटरप्रेन्योर्स आम्ही डेव्हलप केले. क्या बात आहे. त्याच्यामध्ये काही लोकांना तर कलागुण असतील हम्म. पण ते नर्चर करायला त्यांच्यामध्ये ते बीज रोवायचं काम एस.बी. पाटीलनी कुठेतरी केले. आज त्यांचे पेटंट आहेत, Wow. 4 कंपन्या आहेत आणि खूप निश मार्केटमध्ये ते काही काही वेळेला काम करतात. एखाद्या मुलाला जर स्वतःच स्टार्टअप इकोसिस्टम चालू करायची आहे आफ्टर कॉलेज किंवा ड्युरिंग कॉलेज प्रोसेसही आपण त्यांना काय हेल्प करतो? अं, पहिले तर आम्ही सर्वात पहिले की त्याला बिझनेस प्लॅन बनवता आला पाहिजे. कारण तुम्ही नोकरी मागणारे हात बनण्यापेक्षा नोकरी देणारे देणारे बनावं क्या बात असं आहे. आमची अपेक्षा आहे.